दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आजच्या जगाकडे जर आपण बघितलं तर जग सगळं पळत आहे, घाईत आहे, सर्वजण कामात आहे. मनुष्य जो आहे हा स्वतःच्या गरजांसाठी सतत पळत आहे. एका चित्रकाराने एकदा असं चित्र काढलं की प्रभू येशू ख्रिस्त हा वधस्तंभावर आहे, पण त्याच्या आजूबाजूला जे पूर्वीचं वातावरण आहे ते त्यांनी चित्र काढलं नाही. फक्त प्रभू येशू ख्रिस्त मध्ये वधस्तंभावर आहे आणि त्याच्या बाजूला त्यांनी आजच्या जगाचं चित्र काढलं. आजच्या जगामध्ये लोक धावपळ करीत आहे, कोणी त्याच्या बिझनेसची मीटिंग करत आहे, कोणी ट्रेनमध्ये आहे, कोणी विमानाने प्रवास करत आहे, कोणी लग्न कार्य करत आहे, कोणी राजकीय पुढारी एखादा भाषण देत आहे. असं चारी बाजूंनी त्यांनी चित्र काढलं आणि वर मध्ये वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त असं त्यांनी चित्र काढलं. दाखवायचं त्याला हे होतं की आजच्या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघण्यासाठी कोणालाही वेळ नाही. जो तो आपापल्या कामामध्ये आहे. जे प्रेम त्यांनी वधस्तंभावरून दाखवून दिलं जगाला, त्या प्रेमाकडे बघण्यासाठी आज कोणालाही वेळ नाही आहे. आम्ही एकमेकाकडे आज बघणं खूप गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताकडे बघणे तर गरजेचं आहेच, परंतु एकमेकाकडे बघणे गरजेचं आहे. याचा अर्थ असा नाही की आमच्या आजूबाजूला जे आहेत त्यांच्याकडेच बघायचं, त्यांच्या गरजा पुरवायचा, परंतु हे जे प्रेम आहे हे आम्ही इतरांना सांगणं खूप गरजेचं आहे. हे जे जग आहे, ह्या जगिक गोष्टीपासून आम्हाला इतर लोकांना दूर करायचं आहे. देवाची खरी प्रीती जी आहे ही त्यांना सांगायला पाहिजे. ह्या जगामध्ये ह्या ज्या जगिक गोष्टी आहे, ज्या क्षणिक गोष्टी आहे, ज्या लोकांना देवाच्या प्रेमापासून दूर करत आहेत, ह्या एका धुक्याप्रमाणे आहेत. जे धुकं असतं त्या धुकामुळे आम्हाला पलीकडचं दिसत नाही, परंतु आम्हाला देवाचा प्रकाश लोकांपर्यंत पोचवायचा आहे, त्याचं प्रेम लोकांपर्यंत पोचवायचं आहे. ह्यासाठी की त्या प्रकाशामुळे ते धुकं नाहीसं होईल आणि देवाची प्रीती लोकांपर्यंत पोचेल. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. करिन्थकरास दुसरे पत्र ह्याचा 5वा अध्याय आणि 20वा वचन. 2 Corinthians chapter 5 and verse 20. म्हणून देव आम्हाकडून विनवीत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करा.